एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा आज अमरावती दौरा आहे। आठवडाभरात ओवैसींचा दुसऱ्यांदा अमरावती दौरा पार पडतोय। ओवैसींच्या सभेसाठी एमआयएम कडून जय्यत तयारी केली जाते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी। अमरावती महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमने आपले 25 उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत उतरवले आहेत आणि याच उमेदवारांच्या प्रचारासाठी आज एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची अमरावतीमध्ये जाहीर सभा होत आहे। अमरावतीच्या वलगाव रोड मार्गावर असलेल्या अकॅडमिक ग्राउंडवर असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होत आहे। सायंकाळी 6 वाजता यांची सभा होत असल्या कारणाने सभेच्या पूर्वतयारीला वेग आलेला आहे। एआयएमआयएम कडून असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेची तयारी जी आहे ते या ठिकाणी केली जात आहे। एकूणच जर पाहिलं तर स्टेजची बांधणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे आणि या ठिकाणाहून ओवैसी जे आहेत ते सभेला संबोधित करणार आहेत। गेल्या आठवड्यात सुद्धा ओवैसी हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा या आठवड्यात जर पाहिलं तर ओवैसींचा हा अमरावती जिल्ह्याचा दुसरा दौरा आहे आणि एकूणच ओवैसींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पक्ष असेल किंवा इतरही लोकांकडून जे सभेची तयारी जी आहे ती जय्यतपणे तयारी केली जात आहे। सायंकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी जे आहेत एमआयएमचे पदाधिकारी असतील किंवा इतरही लोक असतील या सभेच्या ठिकाणी येणार आहेत आणि याच ठिकाणाहून जे आहे सभेला असदुद्दीन ओवैसी जे आहेत ते संबोधित करणार आहेत। आपण जर गेल्या वेळी जर पाहिलं तर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे असं विधान केलं होतं आणि त्यानंतर प्रत्युत्तर सुद्धा असदुद्दीन ओवैसी यांनी याच ठिकाणाहून दिलं होतं। एकूणच अमरावतीमध्ये आज 2 सभा होत आहेत। एक सभा जी आहे ती बडनेरा येथे होत आहे आणि दुसरी सभा जी आहे ती अमरावतीमध्ये होत आहे। या दोन्ही सभांमध्ये असदुद्दीन ओवैसी काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। एकूणच असदुद्दीन ओवैसी यांना झेड सिक्युरिटी असल्या कारणाने पोलीस प्रशासन देखील अलर्ट झालेला आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।